नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, भारतीय पोस्ट विभागाकडून जाहिरात आलेली आहे GDS या पदासाठी ग्रामीण डाक सेवक। तर याचा फॉर्म आपण कशा पद्धतीने भरला पाहिजे त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। सगळ्यात आधी तुम्हाला सर्च करायचं आहे इंडिया पोस्ट GDS गुगलला। त्याच्यानंतर बघा GDS ऑनलाईन ही वेबसाईट दिसेल आणि याच वेबसाईटवर जे आहे तर ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यासोबतच तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे YouTube चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राइब करून ठेवा। इंडिया पोस्ट GDS संदर्भात सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा। बघा, जेव्हा तुम्ही ओपन करतात तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक तर तुम्ही इथून जाहिरात वाचू शकतात की काय जाहिरात आहे। पुढे पहिली स्टेज आहे की तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे, रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे। नोंदणी करण्यानंतर फॉर्म भरावा लागणार आहे आणि फॉर्म भरल्यानंतर शुल्क भरावा लागणार आहे। तर अशा पद्धतीने या स्टेजेस मध्ये तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे। बघा, इथं रजिस्ट्रेशन वर क्लिक करायची आणि इथं म्हणायचं रजिस्ट्रेशन। खूप साऱ्या मुलांनी आधी केलं असेल तर ते फॉरगेट रजिस्ट्रेशन म्हणू शकतात। इथं सगळ्यात आधी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो काही मोबाईल नंबर असेल। पुढे इथं म्हणायचं व्हॅलिडेट मोबाईल नंबर, तुमच्या मोबाईल नंबरला OTP जातो। तसेच ईमेल टाकायचा आणि व्हॅलिडेट ईमेल, तुमच्या मोबाईलला OTP जो आहे तर तो जातो, तो OTP तिथं टाकायचा आणि त्याच्यानंतर दोन्ही तुमच्या मोबाईल ईमेल व्हॅलिडेट झाले। ऍप्लिकंट्स नेम म्हणजे 10वीच्या मार्कशीटवर जे तुमचं नाव आहे तेच, म्हणजे ज्या महिला असतील ज्यांचं लग्न झालेलं आहे पण त्यांनी विवाहापूर्वीचे नाव म्हणजेच त्यांच्या 10वीच्या मार्कशीटवर जे नाव आहे तेच इथं टाकणं गरजेचं आहे। पुढे वडिलांचं नाव टाकायचंय किंवा आईचं नाव टाकायचंय। डेट ऑफ बर्थ, जेंडर सिलेक्ट करायचं आहे। कम्युनिटी म्हणजे काय, कोणत्या कॅटेगरी मधून येतात, OBC, SC, ST, ओपन, EWS, अशा सगळ्या कॅटेगरी ज्या आहेत तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे। सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास, कोणत्या सर्कल मध्ये तुम्ही पास झालेला असेल तर ते लिहायचं। समजा तुम्ही महाराष्ट्रातून पास आहात तर इथं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं। इयर ऑफ पासिंग लिहायचं, समजा तुम्ही 2010 मध्ये पास आहेत, 2012 मध्ये पास आहेत, 2014 मध्ये पास आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे। पुढे इंटर द टेक्स्ट शोन बिलो, तर हे जे कॅप्चा कोड येतो हा कॅप्चा कोड टाकायचा आणि इथं सबमिट म्हणायचं। सबमिट म्हटल्यावर ते जे आहे तर ते आपल्याला एक पद्धतीचा मेसेज देतं की फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इज कंप्लीटेड, प्लीज कंटिन्यू फिलिंग डिटेल्स ऑफ रजिस्ट्रेशन। मग इथे मी पुन्हा ओके म्हणेल आणि पुढे जाईल। आता इथं मला काही गोष्टी भराव्या लागतील, जसं मला आधार क्रमांक इथं टाकावा लागणार आहे। पुढे दिव्यांग उमेदवारांनी इथं जे आहे तर ते त्यांची माहिती भरायची आहे, कोणती डिसेबिलिटी टी भरा आणि लँग्वेज स्टडीड इन सेकंडरी स्कूल म्हणजे कोणती भाषा। बघा, इथं शक्यतो मराठी भाषाच तुम्ही इथं सिलेक्ट केली पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करत असाल। पुढे वेदर यू आर एम्प्लॉयड, नोकरीला आहात का, प्रायव्हेट नोकरी असेल तर नो टाकलं तरी चालेल, कारण की यस टाकलं तर परत NOC अवेलेबल आहे का नाही ते विचारतील। पुढे तुमचा फोटो अपलोड करायचा आणि सिग्नेचर अपलोड करायचे, त्याचे रूल्स इथं व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या। बघा, फोटो तुम्हाला 50 KB आतच पाहिजे आहे। पुढे साइन तुम्हाला 200 KB आतच पाहिजे आहे। इथून चूज फाईल आणि इथं सबमिट करायचं। सबमिट केल्यावर ते तुम्हाला पूर्ण माहिती दाखवतो की ही माहिती एकदा तुम्ही वाचून घ्या। मग आपण ही माहिती वाचायची, इथं टिक करायचं आणि इथं सबमिट म्हणायचं। पुढे डिअर कॅन्डिडेट युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुली, रजिस्ट्रेशन नंबर, इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर येतो आणि आपण इथं कंटिन्यू टू अप्लाय म्हणायचं आणि आपल्याला पुढचा फॉर्म भरायचा। याच्यामध्ये बघा, रजिस्ट्रेशन झालं कंप्लीट, आता ऍप्लिकेशन फॉर्म, प्रिफरन्स चूज आणि प्रिंट ऍप्लिकेशन। मग इथं रजिस्ट्रेशन नंबर, कोणत्या सर्कल मधून अप्लाय करायचंय, तर ज्यांना महाराष्ट्र करायचं असेल त्यांनी महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट करायचं आणि सबमिट म्हणायचं। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला OTP जातो, तो OTP इथं आहे टाकायचा, हा कॅप्चा कोड इथं टाकायचा आणि नेक्स्ट म्हणायचं। पुढे इथं तुम्हाला तुमचं नाव, फादर नेम, जेंडर या सगळ्या गोष्टी असतात, ऑलरेडी भरलेल्या असतात, त्या तुम्हाला काही पुढे भरायची गरज पडणार नाही। पण इथं तुम्हाला पत्ता भरायचा आहे। पत्ता शक्यतो आधार कार्डवर जो असेल ना तर तोच इथं भरण्याचा प्रयत्न करा। आता तुमचा पत्ता दुसरीकडचा आणि तुम्हाला अप्लाय तिसरीकडे करायचं, याचा काही संबंध येत नाही। इथं सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास, समजा इथं महाराष्ट्र सर्कल मधून झालेलं आहे, कोणत्या इयरला पास झाले, समजा 2012 मधून पास झालेले। बोर्ड सिलेक्ट करायचं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असतं ते सिलेक्ट करा। सिलेक्ट रिझल्ट टाइप,
तर रिझल्ट टाईप सिलेक्ट करा, पर्सेंटेज वगैरे काय आहे तर त्या पद्धतीने करा. सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू करल्यानंतर इथं बघा सायन्स, मॅथ आणि सोशल सायन्स हे सगळ्यांनाच राहतात, पण इथं तुम्ही एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा तुमचा जो असेल तो. इथं पहिली लँग्वेज मराठी सिलेक्ट करायची आणि दुसरी लँग्वेज इथं इंग्लिश सिलेक्ट करायची. जर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही महाराष्ट्र सर्कलसाठी, हा नियम आहे. इथं बाकी तुमचे जे विषय असतील ते टाकायचं. सेव्ह आणि कंटिन्यू इथं तुम्हाला म्हणायचं आहे. आता अशा पद्धतीने तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरला जाईल. आता तुम्हाला प्रिफरन्स चूज करायची. मग इथं डिव्हिजन विचारलं बघा, सर्कल महाराष्ट्र डिव्हिजन. फॉर एक्झाम्पल मी मालेगाव डिव्हिजन घेतलं तर हे कशा पद्धतीने येतं बघा. इथं मला आता सगळे प्रिफरन्स जे आहे विचारतील, म्हणजे बघा हे दाबाडी मी 1 नंबरला टाकलं. चला इथे कोणतं पद खाली आहे माझं, याचं पद खाली अनरिझर्वचं पद खाली आहे, म्हणजे ओपन मधून इथून करू शकतो डाक सेवकचं. दैवड आहे जीडीएस एपीबीएम ओबीसी कॅटेगरीचं पद आहे 10,001 पद असेल तिथे खाली बघा. हे अशा पद्धतीने आपण बीपीएमचं पद खाली, कारण की बीपीएम ला थोडा जास्त पगार आहे तर त्याला तुम्ही प्रिफरन्स 1 जे आहे ठेवू शकतात, कारण की त्याला जर तुम्हाला लोकेशनचा प्रॉब्लेम नसेल तर. इथं म्हणायचं सेव्ह अँड प्रोसीड. पुढे बघा इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसतो, मोबाईल नंबर दिसतो, कॅटेगरी दिसतो, फीस दिसते. मेक पेमेंट म्हणायचं. मेक पेमेंट म्हटल्यानंतर इथं तुम्हाला पेमेंट ऑप्शन ओपन होतील. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, युपीआय करा किंवा क्यूआर कोड करा. इथं क्यूआर कोड येईल, तो स्कॅन करायचा, 100 रुपयाचं पेमेंट करायचं. एससी एसटी साठी कुठलेही पेमेंट आहे तर ते नाही आहे. आणि अशा पद्धतीने तुमचा जो संपूर्ण फॉर्म आहे भरला जाणार आहे. फॉर्म भरताना कुठलेही डॉक्युमेंट जे आहे तर ते इथं लागत नाही. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला इथं सबस्क्राईबचं ऑप्शन आहे, इथं नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट्स येत राहतील. एक्झामसाठी लागणारा कॉन्टेंट तुम्हाला इथं भेटणार आहे, म्हणून तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब केलं पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.